नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। काल केंद्र सरकारने 2024 ते 25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर दाखवा आंदोलन केले आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला फारसे काही दिलेले नाही। त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली आहेत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत। या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते। केंद्र सरकारने केला अर्थसंकल्प सादर। केंद्र सरकारने केला अर्थसंकल्प सादर। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध। अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले। मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं, आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य। मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य। आज जे काय उत्पन्न आहे काय असेल सगळ्या स्टेट पैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं। मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात। मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे काय पंचायत आणले सगळे तुम्ही गुजरातला पळवले, महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवर खाली उतरू, येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय ती, पवार साहेबांची ताकद काय ती, या ठाणे शहरामध्ये आमच्या नेत्याची जितेंद्र ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे। त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे कार्यकर्ते भर पावसात आम्ही उतरलो आणि आंदोलन घेतलं। बजेटवरची ही नेहमीचीच तऱ्हा आहे। गेले 10 वर्ष झाली। आता हे थर्ड म्हणजे टप्पा आहे ते शासनाचा, केंद्र शासनाचा। मागे 10 वर्षात काही दिलं नाही महाराष्ट्राला, ते आज तिसऱ्या टप्प्या पण अजून काही मंजूर केलेलं नाही। परंतु हे महाराष्ट्र सरकार जे त्यांच्या वेटी बांधलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावर वेळोवेळी अन्याय होते। आज लाडका भाऊ, लाडकी बहीण कार्यक्रम जाहीर केला जातो, पण महाराष्ट्राची तिजोरीत खडखडाट आहे। या लाडका महाराष्ट्र निधी असा जर वाटत राहिला तेव्हा महाराष्ट्राचं तिजोरी रिकामे होऊन महाराष्ट्राची विकास कामं ठप्प होतील। तुम्ही लाडकी बहिणीला लाडके पैसे वाटप करण्याचा एक कायमस्वरूपी नोकरीचं द्या, प्रत्येक घराघरातून नोकरी द्या, कायमस्वरूपी उपाययोजना करा, अलग लक्षात। आणि आता लाडका बहीण लाडकी भाऊ पण लाडका बिल्डर सुद्धा आलेला आहे, लक्षात घ्या। प्रत्येक जागा हडप करून वेगवेगळी प्रक्रिया शासनाची जागा हडप करून मग असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल, ऐका जिल्हा परिषद असतील, सिव्हिल हॉस्पिटल असेल, जिल्हा परिषद असतील, आणखी काही जागा असेल शासकीय ते हडप करून वेगळी विकास कामं तयार करायची आणि आपला खिसा फक्त भरायचा, एवढे काम करताय महाराष्ट्राचे, बाकी काय करायचं नाही। तरी जनतेने येणाऱ्या निवडणुकांमध्ये विचार करा फक्त, आणि कोणाला शिक्का द्यायचं ते ठरवा। एवढंच बोलून मी कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे। महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करतं, पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावंसं वाटतंय की महाराष्ट्र हे राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडकं राज्य नाही आहे। ह्या बजेटमध्ये युवकांसाठी असो, महिलांसाठी असो अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत। महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतंय, इकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत, आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे आणि पदोपदी ते वेगवेगळ्या गोष्टीतनं हे दाखवून देत आहे। कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो।
कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलाय. पण यावरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांवर अन्याय केल्याची टीका त्यांनी केली आहे.
तर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी बजेटवर समाधान व्यक्त केलं. मधले आहेत, हा गमतीचा भाग आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो तुम्ही काढला आणि इंडिया अलायन्स आणि काँग्रेसने केलेला मॅनिफेस्टो, यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एंजल टॅक्स. एंजल टॅक्सबद्दल ते काही बोलले नव्हते, पण काँग्रेस बोलली होती. त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी ज्या आहेत, किंवा जी न्याय नावाची जी स्कीम इंडिया अलायन्स आणि काँग्रेसनी रेकमेंड केली होती, त्याचंच डुप्लिकेशन म्हणा, रेप्लिकेशन म्हणा, हे या बजेटमध्ये आलेलं आहे. आणि ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत, ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे. पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं, कारण का हे देशाचं बजेट आहे, कुठल्या राज्याचं बजेट नाही. त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही, तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रावर अन्याय काय, म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश, फक्त परका महाराष्ट्र का, हा मला प्रश्न विचारायचा आहे या सरकारला. महाराष्ट्राबद्दल या बजेटमध्ये अजूनही निघत नाहीये, काय झालंय भाजपचे त्यांच्या प्रतिक्रिया विचारतात, अजूनही अभ्यास करतायत, काय नक्की झालंय अजून रेल्वेचे प्रश्न पण नाही. जे त्यांनी वाचलं, म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या, त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं हे ऐकलं. त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली जो आम्ही आत्ता जे बोलतोय ते साधारणपणे जे मोठा ऐकण्याला, म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही, त्याचं स्वागतच करा. पण हे देशाचं बजेट आहे, दोन राज्यांचं बजेट आहे. म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते, आंध्र प्रदेशचं. आता ज्या नायडूजींनी ह्याच गोष्टी 14 मध्ये मागितल्या होत्या, तेव्हा या सरकारने दिल्या नाही, त्या बरोबर आत्ता दिल्या त्यांनी. सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आहे आणि खऱ्या अर्थाने सर्व घटकांना न्याय देईल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. विरोधकांचा कायमचा एक नॅरेटिव्ह तयार असतो, महाराष्ट्राला काय दिलं, महाराष्ट्राला काय दिलं. खरं बघितलं तर 10 वर्ष काँग्रेसची मनमोहन सिंग सरकार असताना जे त्यांनी महाराष्ट्राला दिलं त्याच्यापेक्षा 10 पट महाराष्ट्राला मोदी सरकार आल्यानंतर दिलं गेलं. आणि त्याच्यामुळे उगाच आपलं काहीतरी चुकीचा खोटा नॅरेटिव्ह तयार करायचा आणि महाराष्ट्राला मागे टाकलं, महाराष्ट्र जास्त उत्पन्न देणारा असून देखील महाराष्ट्राला उपाशी ठेवलं. ही जी काही विरोधकांची भूमिका आहे ती अत्यंत म्हणजे नॅरेटिव्हच आहे. खऱ्या अर्थाने रोजगार निर्मितीच्या करता फार मोठं काम या अर्थसंकल्पाने केलंय. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना देखील न्याय दिलेला आहे. आणि कृषी प्रधान अर्थसंकल्प तर मोदी सरकारचा असतोच. दरवर्षी अर्थसंकल्प जो आहे तो शेतकरी हिताचा आहे, बळीराजाच्या हिताचा करता केलेला असतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी असतील, उच्च शिक्षणाकरता असेल, रोजगाराकरता असेल, किंवा त्या ठिकाणी स्वयंरोजगार कौशल्य विकासच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी असेल, या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारचं काम केल्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की जे मोदीजींचं स्वप्न आहे ते स्वप्न पुढे निश्चितपणे साकार होईल आणि जगामध्ये क्रमांक 1ला देशाला नेण्याचं काम जे आहे ते अशा प्रकारच्या विकासाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल. जी मंडळी केंद्रामध्ये सत्तेत आहे त्यांना चुनावी जुमले हे खूप चांगल्या प्रकारे येतात. आता आपल्याला त्यांनी जुनी पेन्शन योजना जी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही डिव्हिजन्स केले होते, जे काही देणार होत्या गोष्टी, तेही त्यांनी नाकारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ इलेक्शन आलं तर हे सगळं काही द्यायचं म्हणतात आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या नारायणापर्यंत काहीच पोचत नाही. पेन्शन धारकांना जे काय ते कंपेन्सेशन करणार होते तेही इथं आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यांच्या इकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाहीये. हे पूर्ण पॅकेज आहे
हे जे आपल्याला आत्ताचं बजेट जी घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते. महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत. हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसतं आहे. एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे. त्यांनी काहीतरी जुनी पेन्शन देऊ असं म्हटलं की आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.